हाय फ्रेंड्स, मुक्तार जोशी. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामधील लिपिक आणि शिपाई पदासाठी IMP असे 30 प्रश्न पाहणार आहोत. आणि हे सगळेच्या सगळे प्रश्न न्याय व्यवस्थेवर आधारित आहेत. म्हणजे सर्वोच्च न्यायालय आहे, उच्च न्यायालय आहे, त्याचबरोबर जिल्हा न्यायालय आहे, त्या सगळ्यांवर हे प्रश्न आहेत. आणि न्यायालयाची परीक्षा आहे, त्यामुळे न्याय व्यवस्थेवर आधारित प्रश्न मी घेत आहे. आणि मुंबई उच्च न्यायालयासाठी भरपूर व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. ते सगळे व्हिडिओ तुम्हाला कुठे पाहता येतील, तर आपले जे विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल आहे ना, ते ओपन केल्यानंतर प्लेलिस्टमध्ये जा. प्लेलिस्टमध्ये गेल्यानंतर न्यायालय भरतीच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला अगोदरचे सगळे व्हिडिओ पाहता येतील. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. तसंच जर तुम्हाला न्यायालय भरतीसाठी हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये 30 प्रश्नांच्या जे सांगितले 30 पेपर देणार आहे, पण ऑलरेडी 67 टेस्ट दिलेले आहेत. अजूनही त्यामध्ये अपलोड होणार आहेत आणि टॉपिक वाईज टेस्ट पण आहेत. अशा मिळून 100पेक्षा जास्त टेस्ट यामध्ये दिलेले आहेत आणि फी फक्त 200 प्लस GST आहे. चला तर मग आता पहिला प्रश्न आपण पाहूयात. तर पहिला प्रश्न आहे, पहा, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली आहे? तर भारतीय राज्यघटनेमधील न कलम 124 नुसार सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली आहे. काय उत्तर आहे त्याचं? कलम 124 नुसार सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि भारताचं जे सर्वोच्च न्यायालय आहे ते कुठं आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी आहे. 1950ला सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली. त्याच्या पुढे पहा आता, 26 जानेवारी 1950. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात? तर सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत त्यांची नियुक्ती ही भारताचे राष्ट्रपती करत असतात. आता इथे ना, सर्वोच्च न्यायालयाचे सर्व न्यायाधीश, मग ते मुख्य सरन्यायाधीश किंवा मुख्य न्यायाधीश आणि इतर न्यायाधीश या सर्वांची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात. आणि भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश देत असतात, ते पण माहिती असू द्या. आणि जर भारताचे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती ही दोन्ही पदं एकाच वेळी रिक्त असतील ना, तर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे तात्पुरते राष्ट्रपती असतात. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय किती वर्ष आहे? तर सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत त्यांच्या निवृत्तीचं वय हे 65 वर्षे आहे. किती वर्ष आहे? 65 वर्षे आहे. 65 हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यापुढे चौथा प्रश्न आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, पहा. भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय कोणते आहे? तर भारतातील सर्वात जुनं जे उच्च न्यायालय आहे ना, ते कलकत्ता उच्च न्यायालय आहे, जे की पश्चिम बंगालची राजधानी आहे कलकत्ता, त्या ठिकाणी अस्तित्वात आहे. तर भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय हे कलकत्ता उच्च न्यायालय आहे, ही माहिती असू द्या सर्वांना. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदाची शपथ कोण देतात? तर उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत ना, त्यांना पदाची शपथ उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदाची शपथ हे राज्यपाल देत असतात. आता इथे लक्षात ठेवा, उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि इतर न्यायाधीश यांची नेमणूक करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे, परंतु त्यांना पदाची शपथ देण्याचा अधिकार मात्र राज्यपालांना असतो. आणि सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत त्यांना पदाची शपथ राष्ट्रपती देत असतात आणि नेमणूकही राष्ट्रपती करत असतात. पण उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक जरी राष्ट्रपती करत असले तरी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ हे राज्यपाल देत असतात. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर मुंबई जे आपलं उच्च न्यायालय आहे ना, त्या उच्च न्यायालयाची स्थापना ही 1862 मध्ये झालेली आहे. व हे त्याचं उत्तर आहे, 1862 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे. त्याच्या पुढे आता 7वा प्रश्न आहे, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे नाही असं दिलेलं आहे. तर सर्वांना माहिती आहे, मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ नागपूरला आहे. औरंगाबाद खंडपीठ आहे, ज्याला आपण छत्रपती संभाजीनगर म्हणतो. गोव्याची राजधानी पणजीला आहे, पण पुणे या ठिकाणी नाही. याच्यामध्ये अजून एक लक्षात असू द्या की कोल्हापूर या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच स्थापन करण्यात आलेलं आहे. कोणतं बेंच? सर्किट बेंच. कोल्हापूर या ठिकाणी खंडपीठ नसून सर्किट बेंच आहे, ते पण सर्वांना माहिती असू द्या. मला वाटतं ते 6 का काही जिल्ह्यांसाठी आहे, ते कन्फर्म करून घ्या कोणते ते जिल्हे आहेत. एका व्हिडिओमध्ये मी माहिती दिलेली आहे ऑलरेडी. जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते? तर जिल्हा न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत ना, त्यांची नियुक्ती ही राज्यपालांमार्फत केली जाते. आता जिल्हा न्यायालयांची ॲक्च्युली निवड कशी होते, तर MPSC मार्फत परीक्षा घेऊन त्यांची निवड होते आणि निवड झाल्यानंतर त्यांची नियुक्ती करण्याचे अधिकार हे कोणाला असतात? राज्याच्या राज्यपालांना असतात.
त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता, स्वतंत्र भारताचे पहिले सरन्यायाधीश कोण होते? तर स्वतंत्र भारताचे जे पहिले सरन्यायाधीश होते ना, ते होते पहा एच जे कनिया हे होते. आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं वाटत असेल तर कमेंटमध्ये सांगत जा बरं का. तसं पुढच्या व्हिडिओमध्ये करेक्शन केलं जाईल. मागच्या व्हिडिओमध्ये मी गोदावरी नदी महाराष्ट्रातील किती जिल्ह्यातून वाहते, तर तिथं पर्यायानुसार 7 दिलं होतं, पण ॲक्च्युली गोदावरी नदी ही महाराष्ट्रातील किती जिल्ह्यातून वाहत असते? 8 जिल्ह्यातून वाहते, हे लक्षात ठेवा सर्वांनी. गोदावरी नदी महाराष्ट्रातील किती जिल्ह्यातून वाहते? 8 जिल्ह्यातून वाहते. आणि या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा. कमीत कमी 500 लाईक आले पाहिजे या व्हिडिओला. त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता सॉरी, जनहित याचिका म्हणजेच PIL सॉरी जनहित याचिका म्हणजेच PIL ही संकल्पना भारतात कोणी लोकप्रिय केली? तर जनहित याचिका म्हणजेच PIL ही जी संकल्पना आहे ना, ही न्यायमूर्ती PN भगवती यांनी भारतामध्ये लोकप्रिय केलेली आहे. तर जनहित याचिका म्हणजेच PIL ही संकल्पना न्यायमूर्ती PN भगवती यांनी भारतामध्ये लोकप्रिय केलेली आहे. मला ना PILचा फुल फॉर्म कमेंटमध्ये सांगा आवर्जून हा. सोपं आहे. संसदेने केलेले कायदे राज्यघटनेला धरून आहेत की नाही हे तपासण्याचा न्यायालयाचा अधिकार म्हणजे काय? इथं हा जो शब्द आहे ना, हा अधिकार आहे. तर संसदेने केलेले कायदे राज्यघटनेला धरून आहेत की नाही हे तपासण्याचा न्यायालयाचा अधिकार म्हणजे काय? तर त्यालाच आपण काय म्हणतो माहिती आहे का? न्यायालयीन पुनर्विलोकन असं म्हणत असतो. ब हे त्याचं उत्तर आहे. काय म्हणतात त्याला? न्यायालयीन पुनर्विलोकन असं म्हटलं जातं, की संसदेनं केलेला कायदा राज्यघटनेला धरून आहे की नाही हे तपासण्याचा अधिकार हा कोणाला आहे? न्याय व्यवस्थेला आहे. हे पण माहिती असू द्या. चला, त्याच्या पुढचे अजून भरपूर प्रश्न आपल्याला पाहायचे आहेत. पण जर तुम्हाला हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये 90 प्रश्नांच्या 10 फुल टेस्ट दिलेल्या आहेत, प्लस टॉपिक वाईज टेस्ट 200 पेक्षा जास्त आहेत. आणि निश्चितच तुम्हाला फायदा होईल. एवढ्या साऱ्या टेस्ट फक्त 200 मध्ये आहेत. 200 प्लस GST इतक्या कमी फीमध्ये आहेत. आणि जर तुम्हाला लिपिक व शिपाईचा संपूर्ण अभ्यासक्रम व्यवस्थित करायचा असेल तर न्यायालय भरती ई बुक सुद्धा विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहे. त्याची किंमत 200 प्लस GST आहे. चला, त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता नेक्स्ट. पुढचा प्रश्न आहे पहा 12 नंबरचा प्रश्न. आता तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्यालय कोठे आहे? तर मी वरच सांगितलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयाचं मुख्यालय कुठे आहे? नवी दिल्ली या ठिकाणी आहे. सर्वोच्च न्यायालयाचं मुख्यालय कुठे आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाची स्थापना 1950ला झाली. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय किती असते? तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय हे 62 वर्षे असते. आता इथे एक लक्षात ठेवायचं की सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत त्यांच्या निवृत्तीचं वय 65 वर्षे आहे. आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निवृत्तीचं वय किती आहे? 62 इयर आहे. हे लक्षात ठेवा. त्याच्या पुढे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याची प्रक्रिया काय म्हणतात? म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना जर पदावरून दूर करायचं असेल तर त्या प्रक्रियेला काय म्हणलं जातं माहिती आहे का? महाभियोग म्हणजेच इम्पिचमेंट असं त्याला म्हटलं जातं. व हे त्याचं उत्तर आहे, महाभियोग किंवा इम्पिचमेंट. तो मांडायचा असेल तर 14 दिवस आधी त्यांना सूचना द्यावी लागते. भारतातील कोणत्या केंद्रशासित प्रदेशाचे स्वतःचे स्वतंत्र उच्च न्यायालय आहे? तर भारतामध्ये असा एकमेव केंद्रशासित प्रदेश आहे. एकूण 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. त्यापैकी दिल्ली हा असा एकमेव केंद्रशासित प्रदेश आहे ज्याचे स्वतःचे स्वतंत्र उच्च न्यायालय आहे. तर हे त्याचं उत्तर आहे दिल्ली. चला, त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता. त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा आता. उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यासाठी कोणाची परवानगी आवश्यक असते? काय म्हणत आहे मी? उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यासाठी कोणाची परवानगी आवश्यक असते? तर उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यासाठी न उच्च न्यायालयाची परवानगी घेणं आवश्यक असतं. ब हे त्याचं उत्तर आहे. उच्च न्यायालयानं जर परवानगी दिली तरच सर्वोच्च न्यायालयामध्ये जाता येतं. भारतीय न्यायव्यवस्थेचे स्वरूप कसे आहे? आता आपली भारताची जी न्यायव्यवस्था आहे ना, तिचं स्वरूप हे एकेरी व एकात्मिक आहे. कसं आहे? एकेरी व एकात्मिक स्वरूप भारताच्या न्यायव्यवस्थेचं आहे. मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालय कोणत्या कलमानुसार प्राधिलेख म्हणजे रिट्स करू शकते? प्राधिलेख मराठी शब्द झाला आणि इंग्लिशमध्ये त्याला रिट्स असं म्हणतात. म्हणजे
असं आहे की मूलभूत हक्कांचं पालन जर सरकारने केलं नाही तर त्याच्या विरोधामध्ये आपण सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयामध्ये रिट्स याचिका म्हणजे प्राधिलेप दाखल करू शकतो. त्या 5 प्रकारचे रिट्स आहेत. तर ते कोणत्या कलमानुसार तर कलम 32 नुसार आणि याला घटनात्मक उपाययोजनांचा अधिकार असं म्हणतात. 6वा मूलभूत हक्क आहे नागरिकांचा आणि या कलम 32लाच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम 32ला भारतीय राज्यघटनेचा आत्मा व हृदय असं म्हटलेलं आहे. ते या घटनात्मक उपाययोजनाच्या अधिकारामुळेच की शासनाने जर मूलभूत हक्कांचं पालन नाही केलं तर त्याच्या विरोधामध्ये दाद मागता येते. लोक न्यायालय ही संकल्पना कशासाठी राबवली जाते? आता लोक न्यायालय ही जी संकल्पना आहे ना ही कशासाठी राबवली जाते तर तडजोडीने वाद सोडवण्यासाठी ही संकल्पना राबवली जाते. ब हे त्याचं उत्तर आहे. तडजोडीने वाद सोडवण्यासाठी. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे वेतन कोणत्या निधीतून दिले जाते तर उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहे ना त्यांचं वेतन हे राज्याच्या संचित निधीतून दिलं जातं. कुठून दिलं जातं? राज्याच्या संचित निधीतून. अजूनही आपल्याला प्रश्न पाहायचे आहेत. पण जर तुम्हाला हायकोर्ट क्लर्कसाठी जर हायकोर्ट रेकॉर्डेड हुडो कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट रेकॉर्डेड हुडो कोर्स विकत घ्या. याच्यामध्ये कॉम्प्युटर, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर यांचे रेकॉर्डेड हुडो दिलेले आहेत. 500 प्लस GST एवढी कमी फी आहे पण त्यामध्ये 400 रुपयाचे 2 कोर्स मोफत दिलेत. एक आहे न्यायालय भरती ई बुक आणि दुसरा आहे टेस्ट सिरीज. तर निश्चितच फायदा होईल. म्हणजे क्लर्कची तयारी करत असाल तर एकाच कोर्समधून तुमची परिपूर्ण अशी तयारी होऊन जाते. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे. आता 21 नंबरचा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसेल आणि व्हिडिओला सर्वांनी लाईक करा बरं का. कमीत कमी 500 लाईक आले पाहिजे. भारतात सध्या एकूण किती उच्च न्यायालय आहेत? तर भारतामध्ये सध्या एकूण किती उच्च न्यायालय आहेत? तर 25 उच्च न्यायालय आहेत. किती उच्च न्यायालय आहेत? सध्या भारतामध्ये एकूण 25 उच्च न्यायालय आहेत. हे माहिती असू द्या. त्याच्या पुढे आता 22 नंबरचा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसेल पहा आणि प्रश्न आहे एतो धर्मस्ततो जयः हे कोणाचे ब्रीद वाक्य आहे? तर आता एतो धर्मस्ततो जयः हे कोणाचं ब्रीद वाक्य आहे माहिती आहे का? तर हे सर्वोच्च न्यायालयाचं ब्रीद वाक्य आहे. एतो धर्मस्ततो जयः हे सर्वोच्च न्यायालयाचं ब्रीद वाक्य आहे. हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर कौटुंबिक न्यायालय कोणत्या प्रकारचे वाद सोडवते? तर जे कौटुंबिक न्यायालय असतं ना ते विवाह आणि घटस्फोटाचे वाद सोडवत असतं. फॅमिली कोर्ट आपण म्हणतो त्याला. तर त्या ठिकाणी विवाह आणि घटस्फोटाचे वाद सोडवले जातात. म्हणजे एखाद्याला घटस्फोट घ्यायचा असेल तर किंवा कोर्ट मॅरेज म्हणतो ना आपण ते. त्याच्या पुढे पहा जिल्हा न्यायाधीशांव्यतिरिक्त इतर न्यायिक सेवांमधील व्यक्तींची नियुक्ती कोणामार्फत केली जाते? तर जिल्हा न्यायाधीशांव्यतिरिक्त इतर न्यायिक सेवांमधील व्यक्तींची जी नियुक्ती आहे ना ती राज्यपाल यांच्या मार्फत केली जाते. कोणामार्फत केली जाते? राज्यपाल. पण मी तुम्हाला परत सांगतो निवड MPSC मार्फत होते. राज्यपाल फक्त नेमणूक करतात. त्याच्या पुढे आता ग्रामस्तरावर तंटे सोडवण्यासाठी कोणती व्यवस्था असते? तर ग्रामस्तरावरचे जे तंटे सोडवण्यासाठी ना न्यायपंचायत किंवा ग्राम न्यायालय असतात. काय असतं? न्यायपंचायत किंवा ग्राम न्यायालय असतं. महाराष्ट्रामध्ये ग्राम न्यायालय कुठे आहे ते मला आवर्जून कमेंट करून सांगा. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या वाढवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवण्याचा अधिकार हा भारताच्या संसदेला असतो. कोणाला असतो? भारताची संसद कायदा करून सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवू शकते. सध्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये एकूण किती न्यायाधीश काम करतात ते सुद्धा कमेंट करून सांगा. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या बदल्या करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या बदला करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना आहे. पण त्याचा सल्ला कुणाचा घेतला जातो? सरन्यायाधीशांच्या सल्ल्याने राष्ट्रपती ह्या बदल्या करतात. म्हणजे महाराष्ट्रातील उच्च न्यायालयाचे एखादे न्यायाधीश आहेत त्यांना दिल्ली उच्च न्यायालयात पाठवणे किंवा अन्य कोणत्या उच्च न्यायालयात पाठवणे त्याला बदली असं म्हटलं जातं. जेव्हा राष्ट्रपतींना कायदेशीर सल्ला हवा असतो तेव्हा ते कोणाकडे विचारणा करू शकतात? तर राष्ट्रपतींना जर कायदेशीर सल्ला हवा असेल तर ते कोणाकडे विचारणा करू शकतात माहित आहे का? तर ते विचारणा करू शकतात सर्वोच्च न्यायालयाकडे. आणि त्यासाठी कलम किती आहे माहिती आहे का? कलम 143 नुसार ते सर्वोच्च न्यायालयाकडे विचारणा करू शकतात. कोणतं कलम आहे? कलम 143 नुसार. म्हणजे राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाकडे कायदेशीर सल्ला मागू शकतात. फौजदारी प्रक्रियेमध्ये सर्वात खालचे न्यायालय कोणते आहे?
आता फौजदारी प्रक्रियेमध्ये सर्वात खालचे न्यायालय कोणतं आहे? तर ते आहे न्याय दंडाधिकारी न्यायालय, मॅजिस्ट्रेट कोर्ट असं त्याला म्हटलं जातं. त्याच्या पुढे आता 30 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. मी परत सांगत आहे, व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा. भारतीय राज्यघटनेचा अंतिम अर्थ लावण्याचा अधिकार कोणाला आहे? तर भारतीय राज्यघटनेचा अंतिम अर्थ लावण्याचा जो अधिकार आहे ना, तो भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला आहे. आणि जर तुम्हाला हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्या. तसंच हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज सुद्धा उपलब्ध आहे आणि या सगळ्या कोर्सेसमध्ये झालेले पेपर सुद्धा दिलेले आहेत बरं का. न्यायालय भरती ई-बुक सुद्धा उपलब्ध आहे आणि त्याचबरोबर हायकोर्ट रेकॉर्डेड रूडो कोड सुद्धा उपलब्ध आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.